चा इतिहास आपण तिथं बघू. तुम्हाला आठवत असेल 2023 ला एक ऍक्सिडेंट झाला होता. ते कुठलं विमान होतं? लेअर जेटचं विमान होतं. बघा इथं आता ते विमान तुम्हाला क्लिअरली दिसेल नाही दिसेल माहित नाही. हे पडलं, हे घसरत गेलं, पाऊस इथं पडत होता, स्पीड खूप होतं, विमानचा टाईप लेअर जेटचाच होता. आता काही लोक लगेच टीव्हीवर बोलायला लागले होते की अरे बारामतीचं जे विमान आहे त्या ILS सिस्टम नाहीये, असं बरेच रिसर्च अभ्यासू लोक म्हणायला लागले. बरोबर आहे, पण त्याच विमानतळावर बऱ्याच वेळा अनेक वेळा मोठे इंडस्ट्रियलिस्ट पासून सगळे तिथं उतरलेले आहेत ILS सिस्टम नसताना. आणि ILS सिस्टम बद्दल आपण चर्चा करतोय तर हा ऍक्सिडेंट जिथं झाला मुंबईला, तिथं तर हायली ऍडव्हान्स सिस्टम आहे, ILS सिस्टम सुद्धा आहे, तरी सुद्धा हा अपघात झाला कसा? त्यामुळे फक्त ILS सिस्टम बारामतीला नाही म्हणून ते ढकलून त्या ठिकाणी चालणार नाही. आता हा ऍक्सिडेंट झाला, कसा झाला, काय झाला, व्हिजिबिलिटी वर ढकलून मोकळे झाले विमानाचे, अजून पाऊस होता, हे होतं. मग ILS सिस्टम असताना पाऊस होताना सुद्धा बाकी विमानं लँड होऊ शकत होते. मग आमच्या VSR या कंपनीचं लेअर जेटचं विमान का लँड होऊ शकलं नाही आणि का घसरत गेलं याचा अभ्यास कुठं ना कुठं त्या ठिकाणी करावा लागेल. 2023 चा हा विषय. मग आतापर्यंत रिपोर्ट आला असेल, आतापर्यंत एन्क्वायरी क्लिअर झाली असेल, तो रिपोर्ट मीडियाकडे आला असेल, तो रिपोर्ट कंपनीली जे लोक आत होते, ज्या कंपनीली ते भाड्यावर घेतलं होतं त्या लोकांना दिला असेल अशी अपेक्षा आपण करू. कारण 2 वर्ष एवढा मोठा अपघात होऊन हे कुठेही रिपोर्ट कुणी दाबू शकत नाही. बघूया काय झालं पुढं. दुर्दैव असं 2023 ला हा अपघात झाला पण आतापर्यंत त्याचा रिपोर्ट आलेला नाही. अजितदादांचा दुर्दैवी ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या बातम्या जेव्हा अख्ख्या देशामध्ये तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्या गेल्या तेव्हा कुठेतरी DGCA ला तिथं जाग आली आणि फायनल रिपोर्ट सून इन सप्टेंबर 2023 मुंबई लेअर जेट असं सांगण्यात आलं. म्हणजे कुठेतरी VSR चा एक होल्ड आहे DGCA वर असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. म्हणून एवढा मोठा रिपोर्ट होऊन त्या ठिकाणी तो दाबण्यात आला. मग का हा रिपोर्ट दाबण्यात आला? हा रिपोर्ट जर आतापर्यंत आला असता, तो जर सरकारपर्यंत पोहोचला असता तर मग काही गोष्टींमध्ये बदल होऊ शकले असते आणि मग आज आपले अजितदादा माझे काका हे आज आपल्या सर्वांमध्ये इथं असू शकले असते. पण हा रिपोर्ट न झाला, न त्याच्यावर चेक झालं, कसं घडलं याचा कुठेही अभ्यास त्या ठिकाणी झाला नाही. हा रिपोर्ट आजपर्यंत दाबला असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे.